नमस्कार. DS4 मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. येवला येथे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या निवासस्थानी माजी खासदार समीर भुजबळ यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान स्थानिक विकासासाठी युती धर्म पाळून एकत्रित काम करण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. येवल्याचा शाश्वत विकास आणि जनतेचे प्रलंबित प्रश्न आंदोलनाशिवाय मार्गी लावण्यासाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवक समीर भुजबळ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. सुरू असलेली विकास कामे समीर भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक येवला रस्ते काँक्रिटीकरण आणि येसगाव पाणीपुरवठा योजना ही कामे गतीने सुरू आहेत. यामुळे शहरातील पाणी टंचाई दूर होऊन शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. अमोल शिंदे यांनी हे स्पष्ट केले की ही भेट कोणताही पक्षप्रवेश नसून महायुती सरकारचे धोरण आणि मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील विकास कामांना पाठिंबा देण्यासाठी बैठक आयोजित केलेली आहे. याप्रसंगी समीर भुजबळ यांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले आणि त्यांना मानाची येवला पैठणी शाल देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना गटनेते गणेश शिंदे, सुनील शिंदे, संजय शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. भाऊ, शिवसेना शिंदे गटाचे गट प्रमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख यांच्या निवासस्थानी आपण भेट दिली, काय सांगाल? मला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि आम्ही आज राज्यामध्ये आणि देशामध्ये युतीने जे आहे काम करत आहोत. सर्व नेते मंडळी, ज्येष्ठ नेते मंडळी, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्राताई, भुजबळ साहेब हे एकत्रितरित्या काम करतात आणि सर्वांची इच्छा होती की येवल्यामध्ये सुद्धा एकत्रितरित्या काम करण्याची आवश्यकता आहे आणि येवल्याच्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून जे विकास कामं चालू आहेत त्यामध्ये सर्व नगरसेवकांना ज्या आहे आपापल्या प्रभागामध्ये काम करण्याची इच्छा आहे, विकासाची कामं करण्याची इच्छा आहे आणि त्यामुळे जे आहेत आज सर्व नगरसेवक जे आहेत हे माझ्या भेटीसाठी आले आणि त्यांनी मला इकडे त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं, म्हणून त्यांच्या भेटीसाठी मी आज त्यांच्या घरी आलो. आपण जिल्हा प्रमुख राहिले शिवसेना शिंदे गटात आणि आता अचानक राष्ट्रवादी तिकडे दिसतोय, काय सांगाल सर? नाही, असा गैरसमज कोणी करायचं काम नाही, प्रवेश वगैरे काही नाही. तर मी उपजिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा आणि अनेक आंदोलनं, अनेक शिवसेनेचं काम आम्ही करतच आहोत. वर युती असल्यामुळं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे सर्व एकनाथ शिंदे साहेब, राष्ट्रवादीचे सुनेत्राताई आणि आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे आदरणीय छगन भुजबळ साहेब आणि आमचे सर्वांचे युवकांचे तसेच आपल्या येवलेवासियांचेच नव्हे तर महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे समीर भाऊ भुजबळ हे सर्वच अतिशय श्रेष्ठ, ज्येष्ठ, आदरणीय नेते आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. तिथं असा कुठलाही प्रश्न येत नाही की आम्ही प्रवेश केला किंवा काय केला. तुमच्या नक्कीच स्थानिक काही नाराजग्या होता आणि त्या नाराजग्या असून देखील आम्ही पक्षाचं काम करतच होतो आणि शिंदे साहेब तसेच श्रीकांत शिंदे साहेब आणि यांच्या नेतृत्वाखाली आजही आम्ही काम करतोय. परंतु युती धर्म पाळायचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच सर्व येवल्या विकासात कुठेही अडथळा निर्माण होऊ नये आणि येवले वासियांची बी इच्छा होती की सर्वांनी खेळीमेळीने एकोपाने येवल्याचं काम झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे. त्यासाठी हे आपले नामदार साहेब, भुजबळ साहेब तसेच आता महाराष्ट्राचं नेतृत्व करतात, येवल्याचं, नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आपले आदरणीय समीर भाऊ भुजबळ यांच्याकडे आम्हाला अनेक प्रश्न घेऊन सदैव जावं लागतं. तर का म्हणून आम्ही त्यांची भेट घेऊ नये आणि का म्हणून आम्ही एकत्र राहू नये हा विषय युती धर्माचं पालन करतोय आणि युती धर्मात आम्ही त्यांच्या संग राहणार. अमोल भाऊ, आपण युतीमध्ये गेल्यानंतर काय विकासाकडे काही वाटचाल कशी असेल? विकासाकडे वाटचाल ऑलरेडी येवला शहरात विकासाची वाटचाल सांगायचं काही कामच नाही. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामं येवल्यात चालू आहे. त्यानिमित्ताने मी सांगू इच्छितो का सगळ्यात पहिलं म्हणजे की येवला ते नाशिक जो काँक्रिटीकरण रोड झालेला आहे, आज 1 ते 1.5 घंट्यात आपण नाशिकला पोहोचून नाशिकला कनेक्ट झालो. भुजबळ साहेबांच्या कार्यातूनच ते काम झालेलं आहे. अशा अनेक योजना आहेत. तसंच आजच आपला जो
टप्पा क्रमांक 2 जे तळ्याचं 2030पर्यंत जे आपल्याला जनसंख्येला पाणी पुरल असं असताना देखील या एसगाव पाणी पुरवठा लाईनीचं सुद्धा काम चालू झालेलं आहे आणि समीर भाऊंनी स्वतः त्याच्या जातीने लक्ष घालून ते लवकरात लवकर काम चालू करून पूर्ण करायचं बी त्यांनी ठरवलेलं आहे. त्यावेळी पाण्याचा प्रश्न बी सुटणार आहे. तोच पाण्याचा प्रश्न पालखेडवर जास्त लोड नाही, आता शेतकऱ्यांचा बी पाणी प्रश्न सुटन, जनतेचा पाणी प्रश्न सुटन. तर आपल्याला काय हवं, विकास कामं तर ऑलरेडी चालूच आहे एवढ्यात. त्या विकास कामात कुठेही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ तसेच जवळजवळ सर्वच नगरसेवक व मी उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचा व सर्व पदाधिकारी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आता आपले दमदार नेतृत्व समीर भाऊ भुजबळांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. इथं बाकी कुठलाही काही प्रश्न नाही. आणि अनेकांची इच्छा आहे किंवा नगरपालिकेत काही प्रलंबित कामं आहेत किंवा छोटे तर या आपण इथं आल्यानंतर काय सांगाल की होईल हे कामं सगळं लवकरात लवकर ते कामं होईल. अनेक गोरगरीब जनतेपासून अनेक लोक आमच्याकडे प्रश्न घेऊन येत होते. त्या प्रश्नासाठी मला नाही वाटत आता कुठल्याही आंदोलनाची गरज आहे. स्वतः समीर भाऊ जातीने एवढ्यात आता लक्ष घालत आहे आणि त्यांनी मी सांगितलं कुठलाही प्रश्न याच्यापूर्वी बी आम्ही प्रलंबित ठेवला नाही, परंतु अशा अडचणी काही असतील त्या नक्कीच लवकरात लवकर सॉल्व्ह करून एवढ्यातले सर्व प्रश्न सॉल्व्ह करण्यात येतील. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.